चला दुसऱ्या फेरीतील सामने हे 3-3 षटकाचे राहतील आणि सेमीफायनल आणि फायनल हे 2-2 षटकाचे राहतील. चला हा सामना 3 षटकाचा आपण घोषित करूयात. चला सूरज चोपडे आणि अजित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संदीप वलांगडे पहिल्या बॉलवरती मात्र लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल जातोय सीमा रेषा पार. अजित यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. त्याचबरोबर जांभूर संघाचे खेळाडू सन्मान्य सुरेश पाटील यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करूयात. यावेळेस चांगली गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अजित पाटील यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. संदीप वलांगडे यांच्या गोलंदाजीवरती ते प्रहार केला गेलाय. 6 धावांनिशी षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. टॉस इथे मुटकलवाडी संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संदीप वलांगडे आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक मात्र बॉल पर्यंत वेगाने पोहोचतील तोपर्यंत मात्र एक धाव. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. तिसरीचा देखील वेगाने प्रयत्न. सूरज चोपडे आणि अजित पाटील या 2 फलंदाजामध्ये जर पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेचं रूपांतर मात्र 3 धावामध्ये करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा. सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल सूरज पाटील यांना. यावेळेस कमी गतीचा बॉल. अगदी गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजयदादा निकम जे रेठरे वारणा या नवलाई स्पोर्ट रेठरे वारणा या टीम कडून बिलॉंग करत असतात आणि अनेक वर्ष या शाहूवाडी तालुका असोसिएशनला त्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. पहिल्या षटकाचा ते खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर मात्र टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 मार्गात असताना स्वप्नील आलाय. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील इथे मात्र वेगवान गोलंदाजी अक्रॉस द अँगल गोलंदाजी करत असताना मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. यावेळेस अजित पाटील यांना बीट करून जाणारा आणखीन एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर व्यासपीठावरती मान्यवर शिवाजी जाधव साहेब यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. शिवाजी जाधव साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. यावेळेस विकास मात्र बॉलपर्यंत वेगाने जाण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावरती. थँक्यू सो मच नामदेव संभाजी दळवी साहेब ज्यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आणि त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई दळवी मॅडम यांनी देखील या स्पर्धेला
हजेरी लावली, उपस्थिती लावली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल या मान्यवरांचं मनपूर्वक आभार. इथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. शिवाजी जाधव साहेबांचा इथे स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यावेळेस पहा वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने अजित पाटील सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर या फलंदाजाचा बोलबाला राहिला, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीचे 2 बॉल निर्धाव, त्यानंतर 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा आणि या बॉलवरती मात्र आक्रमण हल्ला, बॉल सीमारेषा पार षटकार. 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील आता शेवटचं षटक शिल्लक आहे. एका बाजूला मुटकलवाडी संघ जो फलंदाजी गोलंदाजीच्या दृष्टीने ताकदवान संघ मानला जातो, तर दुसऱ्या बाजूला नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोले या संघानं कित्येक वर्ष इथे संघर्ष केलाय आणि एकगाव वाकराचं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल तर एखाद्या संघाला एखादी ट्रॉफी मिळवण्यासाठी मात्र 3 ते 4 वर्ष देखील संघर्ष करावा लागतो. परंतु त्या संघांचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन, कारण की कित्येक वर्ष आपल्या संघासाठी ट्रॉफी जरी मिळाली नाही तरी देखील ती लढण्याचं धाडस करतात आणि सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आणि हेच मात्र नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमच्या सूरज पाटील यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आपल्याला पहा. सूरज चोपडेच्या बॅटमधून इथे चांगला फटका आलाय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. याच्यासाठी सराव असणं आणि पळण्याचा सराव, धावण्याचा सराव असणं किती गरजेचं असतं हे मात्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर NIS कोच संदीपजी दळवी सर मालेवाडी यांचं शुभागमन. 1 शॉट, अर्थातच या बॉलवरती फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. आता सचिन कुसळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुखदेव सावंत, अजित पाटील हे आघाडीला आले होते, परंतु या मॅच मध्ये बदल केला. अजित पाटील यांना त्याच जागेवरती स्थिर ठेवलं, परंतु उर्वरित फलंदाजीचा क्रम मात्र इथे बदलला गेलाय. सचिन कुसे नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक. यावेळेस पहा घणाघाती प्रहार, अजित पाटील सेट ऑन फायर. ज्या वेळेस या फलंदाजाला तुम्ही शॉर्ट बॉल देता त्या वेळेस मात्र अजित पाटील यांच्या बॅटमधून अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. 13 बॉल मध्ये 31 धावांची घणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 31 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये मात्र टीमची धाव संख्या 32 या आकड्यावरती आणि 31 धावा अकेला टायगर अजित पाटील यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. ओहो, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचतील आणि तोपर्यंत मात्र बॉल निघून चाललाय. सीमारेषा पार चौकार आलाय. काय बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. टीम नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मात्र इथे अजित पाटील महत्वाचे प्रयत्न करत असताना षटकार चौकारांची बारिश. ओहो, पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल, अगदी उंच उडी घेऊन हा फटका मारलाय. धावा इथे घेणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त धावा इथे पहा. बऱ्याच वेळेला असा प्रकार घडलाय, कारण की
अजित पाटील यांना काय हवं असतं तर त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. अर्थातच इथे अजित पाटील यांना बॅटिंग हवी आहे. अनेक वेळा आपण शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु आता मात्र त्यांच्या बॅट मधून धावा येत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय, कारण की या मॅच मध्ये त्यांनी स्वतःची बॅटिंग मात्र आणि स्वतःचं प्रदर्शन इम्प्रूव्ह करून दाखवलंय. शेवटच्या बॉल वरती काय घडलंय, बॉल आलाय. सचिन कुसे मात्र अगदी जर पाहिलं तर कुठेतरी बॅटिंग साठी मात्र स्ट्राइक घेण्यासाठी धडपड करत राहिले, परंतु आता मात्र ही इनिंग संपले आणि संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती. 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 बॉल 39, 13.00 ची रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी हे समीकरण दिले गेले. प्रथम बॅटिंग करत असणाऱ्या नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या संघाने. चला वेळ जास्त घेऊ नका टीम. नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये टॉस साठी. चला टॉस करूया. इथे आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित शिवाजी जाधव साहेब, युवराजी जाधव आणि संभाजी केंद्रे साहेब आणि दिनेशजी निकम साहेब या चारही मान्यवरांचं इथे करूयात आपण स्वागत सन्मान. जाधव साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जाईल. चला नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली, वेळ जास्त घेऊ नका. तुम्हाला 3 षटकाच्या मॅचेस देखील खेळायच्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला अजित पाटील आणि टीम. चला शिवाजी जाधव साहेब आणि युवराजी जाधव, संभाजी केंद्रे साहेब, दिनेशजी निकम साहेब यांचा स्वागत सन्मान. शिवाजी जाधव साहेब, युवराजी जाधव साहेब, संभाजी केंद्रे साहेब आणि दिनेशजी निकम साहेब यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला वेळ जास्त घेऊ नका. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 39 धावा. विकास शिर्के आणि संदीपाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि धनाजी पाटील ज्यांचं नुकतंच आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. अगदी सकाळपासून अगदी चातक पक्षाप्रमाणे जुन्या काळातील संगीत आपण ऐकलं. विरे संघ टॉस साठी या दुसऱ्या गटातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
टीम थावडे संघ आणि विरय संघ संजय चोपडे संजय चोपडे महाराज गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी विकास शिर्के आणि संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 39 धावा. त्याचबरोबर युवा उद्योजक प्रवीण मालतेकर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भैरवनाथ ट्रॉफी 2024 मध्ये सहर्षाचं स्वागत. चला मॅचला चालू करा. संजय चोपडे महाराज एक नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या टीमचे अनुभवी गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेत पहिल्या बॉलवरती मात्र योगेश सावंत. ओ माय गॉड, काय घडलं जात आहे. आतापर्यंतचा या स्पर्धेमधील तिसरा अप्रतिम झेल टिपलाय योगेश सावंत याने. जे जाळे मात्र विकाससाठी विणलं गेलं त्या जाळ्यामध्ये मात्र फसताना इथे पाहायला मिळतोय. विकास शिर्के पहिल्या बॉलवरती मात्र गोल्डन डकची शिकार शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय चोपडे महाराज यांना का पहिल्या षटकासाठी आणलं गेलंय हे मात्र पहिल्या बॉलवरती त्यांनी दाखवून दिलंय. पहिल्या बॉलवरती मात्र मुटकलवाडी या टीमच्या महत्वाच्या फलंदाजाला बाद केलंय. आता नवीन फलंदाज स्वप्नील शिर्के. आणखीन एक अप्रतिम चेंडू हाताळलाय. आतापर्यंत 2 बॉल हाताळले परंतु एकही धाव मात्र इथे खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल. काय घडलं जात आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक सिंगल. चांगली गोलंदाजी सुरुवात मात्र इथे दमदार करून दिली आहे नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीम साठी. संजय चोपडे महाराज आणि महाराज इथे चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहिजे मात्र फटका दर्जेदार, फटका दमदार, नजाकत ताकद संदीप वलांगडे यांच्या बॅटमधून येतो हा पॉवरफुल स्ट्रोक. पहिल्या 3 बॉलवरती मात्र वर्चस्व राहिलं संजय महाराज यांचं. चौथ्या बॉलवरती मात्र आक्रमण, चौथ्या बॉलवरती मात्र हल्ला इथे पाहायला मिळतोय. संदीप वलांगडे यांच्या बॅटमधून येतो हा पॉवरफुल षटकार. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. ओहो कमी गतीचा बॉल. व्हेरिएशन वैविध्यपूर्ण गोलंदाजी. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केल्या फक्त 7 धावा. 13च्या सरासरीने ते मात्र धावसंख्या उभारायची आहे. टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या टीमला इथे मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि विकेट किपर कडून आणखी एक चूक आणि वाईट +1 2 धावा. नऊ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून किती धावा येणार. या बॉलवरती मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय निघून सीमारेषा पार. स्वप्नील शिर्केच्या बॅटमधून येतो हा षटकार. शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार आलाय आणि ज्या रिक्वायर्ड रन रेटची गरज होती 13.00 ची ती मात्र पूर्ण केले पहिल्या षटकामध्ये. धावा धावफलकावरती लागल्या 15 धावा. आता येणारे 12 बॉल मध्ये करायचे आहे 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता जर पाहिलं तर 1 ने कमी आलाय. जिथे 13.00 अशी सरासरी पाहिजे होती तिथे मात्र आता 12.00. आता योगेश सावंत सातत्याने जर पाहिलं तर
गोलंदाजी करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद करण्यासाठी ओळखले जाणारे गोलंदाज आणि कंजूस गोलंदाजीसाठी स्लोअर गोलंदाजीसाठी जाणले जाणारे गोलंदाज म्हणून योगेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली यांनी आपली ताकद मात्र पणाला लावली, कारण की त्यांना या मॅच मध्ये जिंकायचं आहे, कारण की बॅटिंग मध्ये चांगली धावा झाल्यात आणि मॅच मात्र सहजासहजी सोडायला इथे दोन्ही संघ तयार नाहीत. योगेश यांना आणले गोलंदाजीसाठी. समोर आहे फलंदाज संदीप. पहिला बॉल इथे मात्र गॅप मधून बॉल चालला, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. सचिन कुसे बॉलची फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा. अगदी गॅप भरपूर आहे आणि गॅप मधून मात्र बॉलला ढकललंय. संदीप यांना चांगलं माहिती आहे की जरी षटकार चौकार आले नाही तरी देखील सर्व क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर अगदी सर्कल वरती आपण पाहतोय, अगदी सीमारेषे लगत पाहतोय आणि याचाच फायदा घेण्यासाठी मात्र कार्पेटच्या सहारे स्ट्रोक शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. आता 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज. ओहो, यावेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः योगेश सावंत जीवाची बाजी लावतायत. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी. अजित पाटील अगदी मात्र जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एखादा वाघ शिकारीसाठी मात्र धडपडतो त्या पद्धतीने आता विकेट मिळवण्यासाठी नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमची धडपड सुरू आहे. प्रत्येक बॉल वरती मात्र 100% योगदान देण्याचा प्रत्येक खेळाडू इथे प्रयत्न करतोय. हाय व्होल्टेज मॅच. अगदी आज मात्र जर पाहिलं तर अजित पाटील यांच्या बॅटिंगने या सामन्यामध्ये जान निर्माण करून दिल्या आणि कुठेतरी हा सामना जिंकण्यासाठी मात्र प्रयत्न मात्र इथे करतोय नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली हा संघ. ओहो, काय गोलंदाजी अप्रतिम. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मात्र नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली गावाचा, सोंडोली टीमचा आत्मविश्वास वाढवेल. तर एक षटकार, एक चौकार मात्र या मॅच मध्ये मात्र विजयापासून मात्र दूरवर नेईल सोंडोली टीमला. 3 बॉलचा इथे आतापर्यंत खेळ संपलाय. 18 धावा इथे बॅकफुटला गेले. पंच केला, चांगला फटका. क्षेत्ररक्षक, ओह माय गॉड, चुकी झाली ते प्रशांत यांच्याकडून आणि षटकार आलाय. काय घडलंय? कडवे संघाचे प्रशांत पाटील आणि आता मात्र इथे कडवी झुंज द्यावी लागेल टीम नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमला. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. संघाची धाव संख्या 24 या आकड्यावरती 15 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील संपलेली नाही, कारण की अजून देखील जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 2 षटकार या मॅच मध्ये सामना फिनिश करणारे ठरतील तर 2 डॉट बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये दबाव, पुन्हा एकदा या मॅच मध्ये दडपण निर्माण करून देतील. ते मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. गॅप मधून प्रशांत पाटील वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. एकच सिंगल. आता मात्र चुकी होणार नाहीये. आता 7 बॉल 14 धावांची गरज. 7-14, 14-7. काय घडलं जातं या मॅच मध्ये? हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल 14 धावांची गरज. ओहो, या बॉल वरती मात्र चांगला फटका. सुखदेव सावंत बॉल मात्र बघत राहिले आणि बॉल निघून चालला सीमारेषा पार. चौकार आलाय. आता शेवटचे 6 बॉल आणि 10 रनची गरज. 6 बॉल 10 धावा. निकाल काय लागेल याची वाट पाहत बसू नका, तर प्रयत्न करत राहा. कदाचित तुमचा शेवटचा प्रयत्न तुम्हाला विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि इथे मात्र हाच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली. त्यांना माहित आहे समोर मुटकलवाडी हा संघ बलाढ्य संघ आहे, परंतु त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना मात्र चांगली फाईट इथे दिली नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल. अगदी विजयदादा निकम आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवतात, कारण की ज्यावेळेस एखाद्या बलाढ्य टीम विरोधात तुम्ही विजय संपादन करता त्यावेळेस मात्र तुमची कॉन्फिडन्स लेवल ही नक्कीच वाढली जाते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि
येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्रेशर, अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये चांगल्या कामगिरीसाठी मात्र तयार राहता. आणि या मॅचमध्ये मात्र चर्चा केली जाते. सूरज चोपडे असतील, अजित पाटील असतील, योगेश सावंत असतील, त्यांना माहिती आहे की इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास करण्याची संधी मात्र चालून आले. 6 बॉलमध्ये 10 रनची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका कारण की अधिक चोपडे सहा बॉल मध्ये 10 रनची गरज. अधिक चोपडे आता धावा मात्र नाव जरी अधिक असले तर देखील धावा मात्र यावेळेस पहा पहिल्याच बॉल वरती स्वप्नीलच्या बॅटमधून सचिन कुसळे बॉलच्या खाली. इथे मात्र अगदी धनाजी पाटील बॉल ज्यावेळेस सचिन यांच्या हातामधून सुटला त्यावेळेस एकच आवाज आला, सचिन आहे तर सचा इथे कॅच इथे. आणि सचिन कुसळेसाठी 101 रुपयाचे कॅच प्राइज आनंदा पाटील यांच्या माध्यमातून. सचिन यांना माहित होतं इथून जर कॅच सुटला तर टीम काय आपल्याला सोडत नसते, त्यामुळे त्यांनी पकडली कॅच. कारण कित्येक वेळा सचिन यांनी टीमला अडचणीत आणले, अडचणीतून बाहेर देखील काढले आणि आज मात्र ही महत्वाची कॅच घेतली. आता 5 बॉल मध्ये 10 रनची गरज. आत्मविश्वास भरपूर प्रमाणामध्ये वाढत चाललाय कारण की 5 बॉल मध्ये 10 रनची गरज. आणि क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला इथे पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. आणि ते मात्र प्रामाणिक इथे प्रयत्न करत असताना नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली हा संघ पाहायला मिळतो. एकदा वेगाने घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल वेगवान पैकी. आता मात्र योगेश सावंत खराब पैकी. या मॅच मध्ये मात्र टर्निंग पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 2 धावा तिथे मात्र तिसरी धाव. आता 4 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. 4 बॉल 7 धावा. अगदी या अगोदरची कॅच जर आपण पाहिली असेल तर अगदी आवाज धनाजी पाटील यांचा आमच्या कानामध्ये अजून देखील गुंजतोय कारण की कॅच जसा सुटला सचिनच्या जागेवरती सचा हा आवाज आला. कारण की आपल्या गावाबद्दलची तळमळ आणि आपला गाव कुठेतरी जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असतं. कुणालाही अगदी मैदानामध्ये जे खेळाडू सहभागी झाले त्यांना देखील वाटत नाही की माझा गाव आणि माझा संघ हरावा. आणि गावाला जिंकवण्यासाठी प्रयत्न आहे ते खरा पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा पंच शशी साटम सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन धावा कशा येऊ द्यात, धावा येणं इथे गरजेचं आहे. 4 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. निलेश यांना थोडीशी घाई झाली कारण की कुठेतरी ही मॅच लवकर फिनिश करण्याचा इरादा त्यांचा जरूर दिसतोय, परंतु ही मॅच आपल्या बाजूने कशी लागेल. यावेळेस मात्र सामना केला फिनिश. संदीप यांच्या बॅट मधून हा येतोय षटकार. आणि कांसा 11 या संघाचे संघमालक प्रमोदजी कदम साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज जर पाहिलं तर शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने कांसा 11 या नावाचा संघ खेळताना आपण पाहिलं आणि त्या संघाचे संघ मालक प्रमोदजी कदम साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. साहेबांचं करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आइए सर, वेलकम. तहे दिल से आपका सहर्ष स्वागत है इस मंच पर. भैरवनाथ चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. चला लगेचच नेक्स्ट मॅच आपण पाहायला मिळेल. थावडे संघ विन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि टीम विरेळ संघाला मात्र बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले. तर विनंती असेल थावडे संघ यजमान संघ आहात आणि तिसऱ्या
हा मात्र शेवटचा सामना असेल जो फक्त 3 षटकाचा खेळला जाईल. इथून पुढच्या सर्व मॅचेस या 2-2 षटकाचे खेळले जातील याची नोंद घ्या. चला जशी या मॅचला होईल सुरुवात पुढच्या मॅचेस साठी मात्र ऐकूयात सुनील लांबोर सरांचा आवाज. दीपक लाड स्टेजवर या. दीपक लाड स्टेजवरती या.